आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. मराठा आरक्षणाच्या लढ्याला नवी धार. भोसेतील संवाद बैठकीत मनोज जरांगे पाटील यांचा गरजवंत मराठा समाजाशी थेट संवाद. आमचे मिरज प्रतिनिधी कळवतात की कोल्हापूर दौऱ्यावर जात असताना मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील गरजवंत मराठा समाजाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधवांशी संवाद साधत विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. मिरज तालुक्यातील भोसे येथील अशोक शिंदे यांच्या शंभूराजे हॉटेलमध्ये आयोजित या बैठकीला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. या संवाद बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील सद्यस्थिती, कुणबी गॅजेटचा प्रश्न, युवकांच्या शैक्षणिक व रोजगाराच्या संधी तसेच आगामी आंदोलनाची दिशा यासह विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांच्या भावना जाणून घेत त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि मागण्या शांतपणे ऐकून घेतल्या. मराठा समाजात त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याची माहिती देताना त्यांनी समाजाने एकजुटीने राहून संघटितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कुणबी नोंदी आणि कुणबी गॅझेट संदर्भातील प्रक्रियेला अधिक गती मिळण्यासाठी समाजाने जागरूक राहून आवश्यक कागदपत्रे गोळा करावीत, तसेच शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करावा असेही त्यांनी सांगितले. मराठा समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक आणि विधायक चर्चा झालेल्या या बैठकीत आगामी काळातील आंदोलनाची दिशा, जनजागृती मोहीम आणि समाज संघटन मजबूत करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णयावर विचार विनिमय करण्यात आले. सांगली जिल्ह्यातील गरजवंत मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध भागातून आलेल्या समाज बांधवांच्या उपस्थितीमुळे या संवाद बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समाजाच्या प्रश्नांबाबत पुढील वाटचालीसाठी ही बैठक दिशादर्शक असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. वेळेत सावध व्हा. त्याच्यात 15 लाख नोंदी सातारा संस्थांमध्ये, 42 लाख मराठी पश्चिम महाराष्ट्रात आरक्षणात. सातारा संस्थांचे काय, काही कोल्हापूर संस्थांचे मिळेल. मराठा शिल्लक राहणार नाही, सगळे आरक्षणात होते. पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडा आळस झटकावा लागेल. आहे थोडासा, आपल्याकडे सगळं आहे, पाणी आहे. तुम्ही पुढच्या पिढीचा विचार करा. आज जर तुमच्याकडे 10 एकर जमीन असेल तर तुम्ही 70 वर्षे फक्त पुढे जा. 70 वर्षे पुढे जा. तुमच्या एकट्याचे नातू, तुमचा मुलगा, पंतू हे धरून 50 माणसं झालेली असतात. 7 पिढ्या. तुम्हीच गुन्हा 10 एकरचे 50 जणाला कसं वाटून द्यायचं. म्हणून आणखीन पण वेळ नाही गेली. आत्ताच सगळे सावध व्हा. आरक्षण ही खूप मोठा विषय. ते पदरात टाका आपल्या लेकराच्या, जेणेकरून त्यांच्या पिढ्या त्यांना पुढे सुधारित येतो. सगळं शेतीवरच भागणार नाही आहे, मालाला भावच मिळत नाही. खूप वाईट परिस्थिती. त्याच्या अगोदरच सावध व्हा. जर कदाचित, मला वाटत नाही आंदोलन करण्याची वेळ आपल्यावरती येईल, 1 महिन्याच्या आत 100% सातारा संस्थांचे GR काढतील. नाही काढले, वेळ आली ना, पश्चिम महाराष्ट्राला माणूस घरात ठेवणार. एवढं मोठं आंदोलन उभं काढलं. आणि असं पाहिलं तर देवाने तुम्हाला काही कमी केलेलं नाही. तुमचे कष्ट त्याच्या जीवावरती खूप तुम्हाला देवाने पण दिले. समाजासाठी 4-2 दिवस जर ताकदीला लढायची वेळ आली, कामं धंदे सगळं बंद 2-4 दिवस. पूर्ण महाराष्ट्र पॅक करतो मी, तुम्ही काळजी करू नका. फक्त पश्चिम महाराष्ट्र ताकदीला उठा एकदा. एकजूट राहा, एकमेकाला सांगत राहा. आरक्षण घ्यायचं, एकमेकाला फोनचा वापर करा. व्हॉट्सअप, फेसबुक बघण्यापेक्षा आपल्या मोबाईलमध्ये जेवढे नंबर आहेत तेवढ्या नंबरला फोन करून सांगायचं. वेळ आली तर सगळ्या मराठ्यांनी घराच्या बाहेर पडायचं. मोबाईल नुसता खिशात ठेवायला आणि बघण्यासाठी नाही. यूट्यूब आणि तुमच्या एकाच्या मोबाईलमध्ये 2-2, 3-3 हजार नंबर आहेत. आणि ते नंबर तुम्ही जे सेव्ह केले ते बिना ओळखीचा एकही नंबर नाही. असा माणूस नाही की तो म्हणतोय माझ्या मोबाईलमध्ये जो नंबर क्लिक केला आहे पण कोणाचा आहे मला माहीत नाही. असा माणूसच नाही. कारण बिना ओळखीचा नंबर आपण सेव्ह करतच नाही. कुणीतरी पाहुणारावळा असेल, कुणी मित्र असेल, सगळ्यांना तीच चळवळ सुरू करायची जी मी पाठीमागच्या 2 वर्षात केली. रात्रंदिवस मोबाईलवरती आपल्या समाजाच्या हिताच्या पोस्ट टाकायचं. म्हणजे त्यांनी जागृती होती आणि समाज पेटून उठतो सगळा. आणि पश्चिम महाराष्ट्राला उठावंच लागणार आहे.
पुन्हा आपल्या मदतीला कोणी नाही, एकमेकाच्या अंगावर घालतात मग. पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या अंगावर मराठवाडा, विदर्भाच्या अंगावरती खानदेश, उत्तर महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अंगावरती कोकण, पश्चिम महाराष्ट्रावरती सोडायचा, मुंबई सगळ्यावरती सोडायचा. हे यांचे उद्योग आहे. आपल्या डोळ्यासमोर आपल्या लेकरा बाळाचं हित ठेवा, एवढंच मी तुम्हाला शब्द सांगतो आणि एकजूट राहा. सांगतो. धन्यवाद. मला खूप लाभ द्यायचा आहे. जो मराठ्यांना तुम्हाला न्याय लावायचा आहे, मग तो सगळ्यांनाच लावा. मग गप्प बसतो. त्यांच्या लक्षात आलं याडं बोलायला लागलं. कारण मी बोललो ती चूक नाही तुम्हाला. आम्ही सदन तसेच आमचे दुसरे ओबीसी बांधव सुद्धा सदनाचे, तरी त्यांना आरक्षण पण आहे, नोकऱ्या पण आहे, शिक्षण पण मिळतात उच्च आणि बागायती पण. आणि मराठीच भेदभाव का? ते असं बोलल्याने काय होतं, मराठ्यांना पण वाटलं पाहिजे हो आपण सदन काय गरज आहे. अरे पण आमच्या शेजाऱ्याकडं तो पण सदनाचे, त्याच्याकडे पण नोकरी आहे, त्याचे पण आरक्षणामुळे शिक्षणात चालले. मग बांधाच्या अलीकडचा मराठा आहे म्हणून भेदभाव का? आरक्षणात भेदभाव करू नये म्हणून जाताना माझा एक मंत्र आहे तुम्हाला. जमिनी कमी होत चालल्या, उत्पन्न पण कमी होत चालले आणि उत्पन्न झालं तर त्याला भाव नाही. जर तुमच्या शेतीतून उत्पन्न निघालं त्याच्यातून तुम्हाला पोरं सुधारायचं, त्यातून प्रपंच चालवायचं, मुलीचे स्वप्न पूर्ण करायचे, मुलांचे पण शिक्षणाचे त्याच्या अपेक्षेप्रमाणे पूर्ण करायचे. ते शेतीतलं पीक पुरणार नाही आहे आणि जमिनी पण कमी होत चालल्या. आत्ताच पश्चिम महाराष्ट्रातले मराठी हुशार व्हा. आत्ताच, आणखीन वेळ गेलेली. आरक्षणापासूनच्या सगळे विषय आपल्याला घेतल्याशिवाय शेतीला जोड होईल, तुम्हाला शिक्षणात सगळा पैसा वाचेल. आणि तुमचं लेकरू अधिकारी झालं, तुम्ही सदन आहेत, तुमचं पोरगा अधिकारी झालं, येशीत बसल, तुम्हाला आनंदच आहे ना. शेतीला जोड नोकरी सुद्धा असली पाहिजे. शेतीतला पैसा सुद्धा शिक्षणात न जाता तो पण वाचायला पाहिजे. म्हणून आरक्षण खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मी आता कोल्हापूरचं गॅजेट बघण्यासाठी, चर्चा करण्यासाठी श्रीमंत शाहू महाराजांना. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.